ग्रामपंचायत कुंभारीमध्ये गेल्या 4 वर्षांच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत माजी उपसरपंच बाबूशाह विश्वनाथ शाबासी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी करत आमरण उपोषण केले आहे। बाबासाहेब विश्वनाथ सभासद 29 जानेवारी 2024 पासून कलेक्टर, सीओ, विस्तार अधिकारी यांच्याकडे भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी याकरता वारंवार कागदपत्रे अर्ज दाखल करत आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आजपर्यंत कुठल्याही बाबतीत दखल घेण्यात आलेली नाही किंवा मागणीची चौकशी देखील झालेली नाही। वारंवार पाठपुरावा करून देखील चौकशी का होत नाही यासाठी 15 ऑगस्ट 2023 रोजी लाक्षणिक उपोषण बाबूशाह विश्वनाथ शाबासी यांनी केले, तरीही कोणतीही चौकशी किंवा हालचाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिसून येत नसल्याने बाबूशाह विश्वनाथ शाबासी यांनी 17 सप्टेंबर 2024 रोजीपासून उपोषण धरणे आंदोलन पुकारले आहे। आंदोलनाला सिद्धाराम म्हेत्रे यांनी पाठिंबा देण्यासाठी भेट दिली, उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली आणि उपोषणाला पाठिंबा दिला। यावेळी धनेश आचलेरे, रवी होनराव, शिवशरण चांगले, अनिल रेड्डी, संतोष गट, संजय मुचंडे, नाना स्वामी, शंकर माळी, कल्लप्पा चपेकर, मल्लया स्वामी, चंद्रकांत कुलसुरे आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। उपोषणाचा दुसरा दिवस असून कुंभारी ग्रामपंचायतीत होत असलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात अनेक वेळा तक्रार केलो, त्या तक्रारीची दखल आजपर्यंत घेतली नाही। शिवसाहेबांना दिलो, भिडवूंना दिलो, सगळ्यांना दिलेलं आहे। असं असताना देखील आज 2 दिवस झाला कुठल्याही अधिकारी इथे येत नाही आणि चौकशी करत नाही। कारण ह्या कुंभारीतल्या पैशात गोडवा जास्त असल्याचं मला दिसून येतं। ग्रामपंचायतीचे माजी डेप्युटी सरपंच शाबासी यांनी इथं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। ग्रामपंचायतीच्या ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे शासनाकडनं निधी येत होता, टॅक्स येत होतं, त्याच्यामध्ये प्रचंड असं 4-5 कोटीचा भ्रष्टाचार झाला असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी 2 दिवस झाले ते उपोषणाला बसलेले आहेत। ते ग्रामसेवक काही यायला तयार नाही आणि ग्रामसेवक कधी इथं गावाला येत नाही, त्याच्या शेतामध्ये बसूनच त्यांनी सगळं काम करतं आहे आणि ते सगळं दप्तर इतर शेतावरच आहे। कोणाच तरी नोंद करायचं असलं तरी सुद्धा भरमसाठ पैसे घेतात। आताच 1-2 तक्रार केली माझ्यासमोर इथं। मग हे असं असताना अजूनही कोणी इथं यायला तयार नाही, म्हणून आमची जाहीर मागणी आहे किंवा याचं पूर्ण सखोल चौकशी करून जे या भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत, ज्यांनी ज्यांनी पैसे खाल्लेत सगळ्या कडक कारवाई करावी। जर नाही केलं तर आता फक्त उपोषणावर इथंच थांबणार नाही आहे। हे आंदोलन फार मोठं उग्र रूप ह्या आंदोलनाचं स्वरूप असणार आहे। त्यासाठी प्रशासनाने आता मीच डेप्युटी ग्रामपंचायत शेळकांदे साहेबांना बोललो, BDOनेही बोललो। त्यांनी मध्ये चौकशी चालू आहे, कुठं चालू आहे? जानेवारीपासून त्यांनी पत्र दिलं, 5 पत्र दिलेत त्यांनी, तरी पण चौकशीचं कोणी आलं नाही। काही सुद्धा साधा एक शब्दसुद्धा चौकशीचं कुठं लिहिलेलं त्यांनी दाखवलं नाही। मग असं जर भ्रष्टाचाराला हे लोक खतपाणी घालत असतील आणि यांचं म्हणणं असं आहे शाबासीचं किंवा ते DPO सगळ्यांना तिथलं सगळं माल गोळा करतो, सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देतो असं त्यांचं म्हणणं आहे। मग तसं असलं तर ते प्रकरण अजून फार गंभीर होणार आहे। मागच्या काळामध्ये आवळे मॅडम होते, त्यांनी चौकशीला सुरुवात करणार होते पण त्यांची बदली झाली। आता नवीन साहेब आले, जंगम साहेब, त्यांनाही आम्ही भेटणार आहे, त्यांनाही सांगणार आहे। त्यांनी तिथं त्यांना ह्याच्यामध्ये त्यांच्या आउटवर्डमध्ये हे देऊन आलेत, निवेदन देऊन आलेत त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये, ते बघितले असतील निश्चितपणे। म्हणून हे सर्व बघत असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेले सिद्ध होते। ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे, काही राजकीय दबाव चालू आहेत। मग असं जर झालं तर कुंभारीची जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। मोठा हायवे आहे इथं आणि गावची लोकसंख्या पण मोठी आहे। सगळ्या गावातले लोक जर उठून बसले तर पुढं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे। त्या दिवशी त्यासाठी सर्व संबंधितांनी ताबडतोब यावं आणि जे कोणी याच्यामध्ये लिप्त आहेत, सहभागी आहेत, त्या सगळ्या लोकांवर कडक कारवाई करावी असं माझं आग्रही मागणी आहे। म्हणून मी आज इथं उपोषणास्थळी भेट देऊन शाबासी यांच्या उपोषणास मी पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे। याच्या पुढं आम्ही आंदोलन उग्र करणार आहे। Indian Times News.